शुक्राचार्य महाराज मंदिर बेट येथे विविध मंदिरांचा होणार 12 फेब्रुवारी रोजी लोकार्पण सोहळा। अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड। परम सद्गुरू शुक्राचार्य महाराज मंदिर श्री क्षेत्र बेट कोपरगाव येथे श्री संजीवनी पार परिसराचे सुशोभीकरण करण्याचे काम जवळजवळ पूर्ण झाले असून रविवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री असल्याने त्याचे लोकार्पण करण्याचे ठरविले आहे। सदर संजीवनी पार परिसराचा लोकार्पण सोहळा गुरुवार दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता परम पूज्य महंत रमेश गिरीजी महाराज संत जनार्दन स्वामी आश्रम बेट कोपरगाव, परम पूज्य महंत परमानंदजी महाराज जंगली महाराज आश्रम कोकमठाण, परम पूज्य महंत राघवेश्वरानंद गिरीजी महाराज श्री राघवेश्वर देवस्थान कुंभारी, श्री श्री 1008 महामंडलेश्वर शारदानंदगिरी माता संत जनार्दन स्वामी आश्रम पोहेगाव आश्रम यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे। सर्व भाविक भक्तांनी या पवित्र धार्मिक कार्यक्रमास उपस्थित राहावे व त्याचबरोबर येणाऱ्या 15 फेब्रुवारी महाशिवरात्री उत्सवाची रूपरेषा आपणासमोर मांडण्यात येणार असून सदर धार्मिक कार्यक्रमानंतर सर्वांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती व याबद्दलची अधिक माहिती शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्ट अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी दिली। यावेळी अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, सचिव गजानन कोर्हाळकर, ट्रस्टी संजीव कुलकर्णी, ट्रस्टी हेमंत पटवर्धन, ट्रस्टी सुहास कुलकर्णी, स्थानिक शुक्राचार्य मंदिर सेवेकरी कैलास आव्हाड, भागचंद रुईकर, कालू आप्पा आव्हाड, नगरसेवक बाळासाहेब लकारे, मुन्ना आव्हाड, विकास शर्मा, अभिषेक आव्हाड, मधुकर साखरे, राहुल आव्हाड, संजय वडांगळे, आनंदा आव्हाड, दत्तात्रय सावंत, गोरक्षनाथ आव्हाड, दिलीप सांगळे, विलास आव्हाड, विजयराव रोहम, दिलीप घोडले, समीर अंभोरे, विलास तात्या आव्हाड, ऋषिकेश पवार, विनोद नाईकवाडे, बाबा आव्हाड, कालिदास आव्हाड, संदीप आव्हाड, कुणाल गीते, नामदेव आव्हाड, सुशोभीकरण प्लॅनिंग व डिझाईन कॅप्टन सुरेश म्हाळुजी आव्हाड, इंजिनियर नाशिक, चंद्रशेखर भोंगळे इंजिनियर, गुरुवर्य पुजारी राजाराम पावरा मॅनेजर, राजेश भणगे गुरु, नरेंद्र जोशी गुरु उपस्थित होते। SG मराठी न्यूज चॅनेलसाठी संतोष जाधव, कोपरगाव। नमस्कार, जय शुक्राचार्य। संजीवनी पार हे गुरु शुक्राचार्य महाराज मंदिराचाच एक भाग आहे। त्या संजीवनी पाराच्या शेजारीच आपलं विष्णू मंदिर आहे, श्री विष्णू मंदिर, श्री गणेश मंदिर, श्री कार्तिक स्वामी मंदिर, त्याचबरोबर दत्त मंदिर आणि पवार सरकारांचं महादेव मंदिर, असे 6 मंदिरं एका ठिकाणी त्या परम सद्गुरू शुक्राचार्य महाराज मंदिराच्या समोर आहे। तो परिसर संजीवनी पार म्हणून ओळखला जातो। संजीवनी पार म्हणजे जेथे प्रत्यक्षात संजीवनी मंत्राचं उच्चारण झालेलं आहे आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस कचेदेवाच्या मार्फत देवांना तो मंत्र संजीवनी मंत्र प्राप्त झाला त्यावेळेस वरतून 33 कोटी देवांनी त्या ठिकाणी पुष्पवृष्टी केलेली आहे आणि प्रत्यक्षात देवादिदेव महादेव तेथे आशीर्वाद देण्यासाठी गुप्त रूपात आले होते। अशा ते इतकं पवित्र असं ते ठिकाण आहे आणि ते ठिकाण कसं होतं की अगोदर सगळं उघड्यावर होतं। मंदिर अतिशय पुरातन आणि जीर्ण झालेली होती आणि उघड्यावर असल्यामुळे तिथे मोकाट जनावरांचा वास होता, खेळणारी मुलं किंवा अजून काही घाण कचरा सतत असायचा। त्यामुळे इतकं पवित्र ठिकाण आणि अशा घाणीमध्ये असल्यामुळे त्याचं जीर्णोद्धार करायचा किंवा त्याला एका बंदिस्त म्हणजे कंपाऊंड वगैरे करून आकर्षक रूप द्यायचं आमच्या मनात पूर्वीपासून होतं, पण काही कारणाअभावी ते राहून गेलं। तर आता करायचं म्हणून आता या 2 महिन्यापूर्वी त्याला मूर्त स्वरूप देण्याचं आम्ही ठरवलं आणि देवस्थाननी त्यासाठी जो काही खर्च लागणार होता तो देवस्थान म्हणजे मंदिर प्रशासनच करणार होतं आणि त्यात थोड्या बहुत आपल्या दानशूर भक्तांनी खारीचा वाटा उचललेला आहे। असा तो सर्व खर्च आपल्या देवस्थानच्या वतीने आपण केलेला आहे आणि त्याचं काम आपल्याला महाशिवरात्रीच्या आत करायचं असा संकल्प आम्ही केला होता। त्यामुळे त्या युद्ध पातळीवर आम्ही काम करून 2 महिन्यामध्ये त्या संपूर्ण मंदिरांचा म्हणजे त्याच्यामध्ये विष्णू मंदिर जे आहे श्री विष्णू मंदिर हे काळ्या गुळगुळीत म्हणजे चोपड्या दगडांपासून बनलेलं आहे, पण तो काळ्या गुळगुळीत चोपडा दगड असल्यामुळे त्याचे जॉईंट्स हे निखळलेले होते थोडेसे, त्याच्यामधून पाणी लीक व्हायचं, त्याच्यामुळे पाणी गळती होती आणि मंदिराचं पॉलिश खराब झालेली होती। मग त्याला संपूर्ण घासून घेऊन त्याच्यामध्ये केमिकल भरून त्याचं वॉटरप्रूफिंग करून आपण त्याला संपूर्ण मूर्त जो मूळ रूप होतं त्याचं ते आणलेलं आहे। त्याप्रमाणे गणेश मंदिराचं एक काम चालू आहे। संजीवनी पार जिथे प्रत्यक्षात 33 कोटी देवांचं वास आहे त्या ठिकाणी आपण त्याला पूर्ण आतून ग्रॅनाईट लावलेलं आहे त्या मंदिराला आतून संपूर्णपणे
आणि बाहेरनं त्याला दगडी लूक दिलेला आहे. त्याचं रेलिंगसुद्धा आपण स्टेनलेस स्टीलमध्ये बसवलेलं आहे. संपूर्ण त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे. त्याचप्रमाणे कार्तिक स्वामीचं मंदिर संजीवनी पाराच्या समोर आहे. तिथे कार्तिक स्वामीचं मंदिर होतं, पण ते शिवपिंडीच्या स्वरूपात होतं. मग तिथे आणि ते अतिशय पुरातन होतं. शिवपिंड पण जीर्ण झालेली होती, म्हणून आपण आता तिथे आकर्षक अशी कार्तिक स्वामी मुरुगन स्वामीची मूर्ती बनवून घेतलेली आहे. तिची स्थापना आपण उद्या करणार आहोत. त्याचबरोबर समोरचं दत्त मंदिर याचासुद्धा आपण पूर्ण जीर्णोद्धार केलेला आहे. आणि संपूर्ण हा जो परिसर हा कंपाऊंडमध्ये बंदिस्त करून त्याच्यामध्ये आकर्षक गार्डन, आकर्षक लाईटिंग असं सर्व करून त्याचा संपूर्ण कायापालट केलेला आहे. त्याचबरोबर नंदी महाराज जे होते ते सुद्धा तिथं उघड्यावर असायचे. तर नंदी महाराज म्हणजे नंदी पोळ जो आहे आपला बेटातला गावकऱ्यांचा, तो पोळाला सुद्धा म्हणजे नंदी महाराजांना सुद्धा आपण एक आकर्षक पत्र्याची शेड तयार करून घेतलेली त्या भागातच, आणि त्यांची तिथं स्वतंत्र व्यवस्था आपण करणार आहोत. अशा प्रकारे या संपूर्ण परिसराचा कायापालट करून घेतला आहे. आणि जेणेकरून येणारा भक्त तिथे एक तर त्याला धार्मिक त्याचं शांती तर होणारच, धार्मिक दर्शन होतील सर्व मंदिरांचे. त्याचबरोबर मनसुद्धा प्रसन्न होईल आकर्षक गार्डन आणि आकर्षक सगळं ते तिथलं रूप बघून. त्याच्यामुळे तिथे गेलेला भक्त अर्धा पाऊण तास तिथे रेंगाळेल आणि तो सर्व मंदिरांचे दर्शन तर घेतीलच, पण त्याला बाकीचाही आनंद मिळेल. सेल्फी पॉईंटही तिथे आहे. तिथे महाराजांचं वाहन जे आहे सफेद घोडा, त्या घोड्याचं सुद्धा आपण एक 7 फुटी उंच घोड्याचं सुद्धा आपण तिथे एक स्टॅच्यू उभारणार आहोत. अशा प्रकारे तो संपूर्ण परिसर आपण बदलून टाकलेला आहे. आणि तो झाल्यानंतर त्याचं आता लोकार्पण आपण उद्या, कारण 15 तारखेला महाशिवरात्र असल्यामुळे महाशिवरात्रीला आपल्याला पहाटे 4 वाजेपासून आपल्याकडे भक्तांची रीग असते, त्यामुळे त्या दिवशी शक्य नव्हतं. म्हणून आपण गुरुवारी उद्या 12 तारखेला गुरुवार रोजी सायंकाळी 5 वाजता परमपूज्य संत रमेशगिरी महाराज, परमपूज्य संत परमानंदजी महाराज, परमपूज्य संत राघवेश्वरानंदगिरीजी महाराज, परमपूज्य माता शारदा नंदगिरीजी माता यांच्या हस्ते, यांच्या शुभ हस्ते म्हणजे सर्व संत महंतांच्याच हस्ते देवाच्या कार्यक्रमाचं आपण त्याचा लोकार्पण सोहळा आयोजित केलेला आहे. त्यासाठी आपण जे काही आपले दानशूर व्यक्ती ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांनाही आपण आमंत्रित केलेलं आहे. सर्व पत्रकार बांधव जे आपल्याला नेहमी मदत करतात, सहकार्य करतात, त्यांनाही आपण बोलवलेलं आहे. आणि ज्यांनी ह्या कामासाठी मदत केलेली आहे, सर्वजण जे झटलेत म्हणजे कामगार जे असतील ते सर्व कामगार म्हणजे ब्लॉक बसवणारे, कलर करणारे, घासणारे, सर्वांना आपण तिथे गार्डनवाले या सर्वांना आपण आमंत्रित केलेलं आहे. आणि काही प्रतिष्ठित मंडळींनाही आपण बोलवले, ज्यांच्या उपस्थितीत आपण हा लोकार्पण सोहळा करणार आहोत. आणि येत्या 15 तारखेपासून ते मंदिर भक्तांसाठी खुलं राहणार आहे. आणि त्या मंदिराचा टायमिंग जसा बेट देवस्थानच्या मंदिराचा टायमिंग आहे सकाळी 5:30 ते संध्याकाळी 8:30 या वेळातच, कारण ते मंदिर आहे, नुसतं गार्डन नाही आहे. त्यामुळे मंदिराचं पावित्र्यसुद्धा राखलं गेलं पाहिजे, म्हणून आपण त्याचा टायमिंग सकाळी 5:30 ते संध्याकाळी 8:30 असं ठेवणार आहोत. त्यानंतर ते सर्वांसाठी बंद होणार आहे. त्याचबरोबर येत्या 15 तारखेला रविवारी महाशिवरात्र उत्सव येतो आहे. तो उत्सवसुद्धा आपण धूमधडाक्यात साजरा करत असतो. त्यासाठी सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून तर दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजेपर्यंत कंप्लीट 24 तास मंदिर उघडं असणार आहे भक्तांसाठी. आणि 24 तास मंदिरामध्ये कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे. त्याच्यामध्ये रुद्रपूजा, महारुद्रपूजा वगैरे सर्व असणारच आहे. बाकीच्या येणाऱ्या भक्तांसाठी सामुदायिक अभिषेक सोहळ्याचं आपण आयोजन केलं आहे. बरोबर 9 वाजता सामुदायिक अभिषेक सोहळा सुरू होईल. तो साधारण संध्याकाळी 5-5:30पर्यंत चालतील. आणि त्यानंतर रात्री यामपूजा होते. ती पूजा झाल्यानंतर महाराजांचं सजलेलं सवरलेलं रूप पाहण्यासाठी जवळजवळ 1000-1500 भाविक रात्री 1-1:30 वाजतासुद्धा हजर असतात. तर मी माझी सर्व शुक्रभक्तांना म्हणजे संपूर्ण भारतवर्षातील सर्व शुक्रभक्तांना विनंती आहे की रविवारी आपण महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शुक्राचार्य महाराजांचं दर्शन घेण्यासाठी तर येणारच आहात. त्याचबरोबर संजीवनी पाराचं म्हणजे त्या परिसराचं बदललेलं रूप पाहण्यासाठी अवश्य या. तो एक कोपरगाव शहरातला सर्वात मोठा पिकनिक स्पॉट ठरणार आहे अशी आमची खात्री आहे. तर मी सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो. आणि आमच्या सर्व ट्रस्टीज व बेट ग्रामस्थ व माझे सर्व सहकारी मित्रपरिवार या सर्वांच्या वतीने महाशिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा देतो. जय शुक्राचार्य. धन्यवाद.